एक्झरसाइज 3.3 मधला क्वेश्चन नंबर 12 पर्यंत तुम्हाला होमवर्क दिले होते आणि एक्झरसाइज 3.3 इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण सॉल्व्ह करत होतो. त्यातला आता 13 नंबरचा क्वेश्चन आपण स्टार्ट करणार आहे. तर आय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन दिलेलं आहे लॉग ऑफ लॉग एक्स अपॉन मध्ये एक्स इंटू डी एक्स. तर इथं आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करून याला सॉल्व्ह करायचं आहे. तर सबस्टिट्यूशन मेथडमध्ये आपण काय करणार आहोत, इथला काय सबस्टिट्यूट करायचं जेणेकरून व्हॅल्यू मिळेल. तर इथं आपण पुट करणार आहोत लॉग एक्स इज इक्वल्स टू टी. याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर आपल्याला काय मिळणार आहे, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/x dt अपॉन dx. तर dt ची व्हॅल्यू 1/x इंटू dx ही व्हॅल्यू मिळते आणि ह्या व्हॅल्यू आता इंटिग्रेशनमध्ये पुट करू. इंटिग्रेशन लॉग ऑफ लॉग एक्सची व्हॅल्यू काय पुट केली टी आणि 1/x इंटू dx ची व्हॅल्यू dt म्हणजे लॉग टी इंटू dt आलं. आता लॉग सोबत आता एकच फंक्शन आहे त्याचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती नाही आहे म्हणून इथं 1 कन्सिडर करू. लॉग टी इंटू 1. आता लिएट रूलनुसार लिएट रूल काय म्हणतो, पहिले अल्जेब्रिक फंक्शन पाहिजे म्हणजे लॉग तर घ्यावाच लागतो. त्यानंतर इन्व्हर्स आहे नाही आहे, अल्जेब्रिक आहे, पहिले लॉगॅरिथमिक नंतर अल्जेब्रिक. हा अल्जेब्रिक आहे हा लॉगॅरिथमिक. म्हणजे फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज बाय इथं लिहू शकता बाय अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू डी टी मायनस बडा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन म्हणजे लॉग टी विथ रिस्पेक्ट टू डी टी इंटू इंटिग्रेशन ऑफ फर्स्ट फंक्शन विथ रिस्पेक्ट टू डी टी इंटू बडा डी टी. असं हे सॉल्व्ह करायचं आहे. लॉग टी जसं तसं 1चं जर घेतलं आपण डी टी सोबत तर 1चं इंटिग्रेशन टी मायनस बडा इंटिग्रेशन लॉग टीचं 1/t आणि 1चं टी आणि इंटू डी टी. तर टी टी गेट कॅन्सल, हा टी लॉग टी जसच्या तसा मायनस 1चं इंटिग्रेशन अगेन टी आणि प्लस सी. तर इथं टीची व्हॅल्यू इथून टी कॉमन निघते, टी कॉमन काढून घेऊया म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये आन्सर मिळेल. टी जर कॉमन काढलं तर लॉग टी मायनस 1 प्लस सी. टीची व्हॅल्यू पुट करा पुन्हा, काय घेतली होती लॉग एक्स. लॉग एक्स लॉग ऑफ लॉग एक्स मायनस 1 प्लस सी. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन नंबर 13 आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे, त्याचा आन्सर फाइंड आउट करायचा आहे. डिफिकल्ट नाही आहे, फक्त व्यवस्थित लर्न करून घ्यायचं आहे. इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा फॉर्म्युला लर्न करायचा आहे. 13 नंबर पासून समोरचे सगळे जे क्वेश्चन आहेत जास्तीत जास्त क्वेश्चनमध्ये सबस्टिट्यूशन मेथड यूज करायचे. एक्झरसाइज 3.3 मधल्या क्वेश्चन नंबर 1 मधल्या तर याच्यात आपण सबस्टिट्यूशन मेथडच यूज करणार आहोत. तर इथं नेमकं काय सबस्टिट्यूट करायचं, तर टीच्या फॉर्मॅटमध्ये म्हणून आपण साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे. साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1/√1 + x² राहते म्हणून इथं साइन इन्व्हर्स ऑफ टीला आपण सबस्टिट्यूट करणार आहोत एक्स म्हणून. यावरून एक्सची व्हॅल्यू जर काढतो म्हटलं तर एक्सची व्हॅल्यू निघणार आहे, एक्सची व्हॅल्यू आहे दिलेली. टीची व्हॅल्यू जर काढतो म्हटलं तर साइन इन्व्हर्सचा एक्सचा साइन इन्व्हर्सचा हा इन्व्हर्स इकडेला डिवाइड होईल म्हणजे साइन एक्स होईल. टीची व्हॅल्यू आली. आता या व्हॅल्यूला डिफरन्शिएट जर केलं तर ॲडजस्टमेंट आपल्याला करता येते. साइन इन्व्हर्स टीचं 1/√1 - t² आणि याचं dx अपॉन dt विथ रिस्पेक्टिव्ह टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टी लक्षात घ्यायचं. तर इथं व्हॅल्यू काय येईल, dxची व्हॅल्यू dt अपॉन √1 - t². या सगळ्या व्हॅल्यू तिथं पुट करायच्या आहेत. पुट करूया म्हणजेच काय, आय इज इक्वल्स टू टीची व्हॅल्यू आपण घेतली साइन एक्स आणि साइन इन्व्हर्स ऑफ टी. साइन इन्व्हर्स ऑफ टीला आपण सबस्टिट्यूट केलं टी इंटू टी एक्स. साइन इन्व्हर्स ऑफ टीला सबस्टिट्यूट केलं एक्स आणि dt अपॉन √1 - t² ची व्हॅल्यू dx. आता इथं पाहायचं लिएट रूल की फर्स्ट फंक्शन कोणता सेकंड फंक्शन कोणता, त्यानुसार इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होत नाही. तर लिएट रूलनुसार अल्जेब्रिक लॉगॅरिथमिक फंक्शन नाही आहे, इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक नाही आहे, अल्जेब्रिक म्हणजे पहिला अल्जेब्रिक घ्यायचा दुसरा ट्रिग्नोमेट्रिक घ्यायचा. तर एक्सला पहिला फंक्शन आणि साइन एक्सला दुसरा फंक्शन. तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करू. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन मायनस बडा इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू dx और इसके साथ में बड़ा dx. हा बड़ा dx म्हणजे मोठ्या इंटिग्रेशनच्या साईनसाठी द्यावा लागतो. तर एक्स साइन एक्सचं इंटिग्रेशन कॉस एक्स परंतु मायनस येतो तर मायनस कॉस एक्स मायनस साइन बडा इंटिग्रेशन जसं तसं एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 साइन इन्व्हर्स ऑफ एक्सचा मायनस कॉस एक्स आणि इंटू dx. अगेन याला सॉल्व्ह करायचं आहे. सॉल्व्ह केल्यावर त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करू. तर नेक्स्ट स्टेपमध्ये काय होईल, आय इज इक्वल्स टू -x cos x मायनस साइन 1 इंटू कॉस मायनस मायनस हा मायनस आणि हा मायनस प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स साइन एक्स
प्लस सी. साइन एक्सला समोर घेऊ, साइन एक्स मायनस एक्स कॉस एक्स प्लस सी आयची व्हॅल्यू. एक्सची व्हॅल्यू तिथं सबस्टिट्यूट करू शकता. रिसबस्टिट्यूट केल्यावर साइन इनवर्स ऑफ टी घेऊ शकता. साइन इनवर्स ऑफ टी पुट करूया. साइन इनवर्स ऑफ टी मायनस एक्सची व्हॅल्यू साइन इनवर्स ऑफ टी कॉस एक्स. साइन एक्सची व्हॅल्यू सरळ सरळ टी पुट करूया. सॉरी, साइन एक्सची व्हॅल्यू टी आहे आपल्याकडे, तर टी मायनस एक्सची व्हॅल्यू साइन इनवर्स ऑफ टी इंटू कॉस ऑफ साइन इनवर्स ऑफ टी प्लस सी. तर हे झालं आपलं इंटिग्रेशनची व्हॅल्यू सॉल्व इंटिग्रेशन बाय पार्ट्सनी 14 नंबरचा क्वेश्चन सॉल्व. इंटिग्रेशन बाय पार्ट्स लक्षात घ्यायचं, इथे लिहू शकता तुम्ही बाय अप्लाइंग इंटिग्रेशन बाय पार्ट्स. फिफ्टीन नंबरचा सॉल्व्ह करायचा. 15 नंबरमध्ये तर आपल्याला दिसत नाही व्यवस्थित जर पाहिलं तर इंटिग्रेशनमध्ये कॉस अंडर रूट एक्स आहे, परंतु कॉस एक्सचं इंटिग्रेशन आहे, कॉस अंडर रूट एक्सचं इंटिग्रेशन नाही आहे. म्हणून इथं काय सबस्टिट्यूट करायचं. याला सॉल्व्ह करत असताना आपल्याला काय करावं लागेल, याचं स्क्वेअरिंग करून घ्यावं लागेल. याची जर स्क्वेअरिंग केलं तर स्क्वेअरिंग केल्यानंतर आपल्याला याची व्हॅल्यू व्यवस्थित मिळेल. स्क्वेअरिंग ऑन बोथ साईड, अंडर रूट एक्सचा स्क्वेअर एक्स आणि याचा टी स्क्वेअर. आता याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याचा येईल 1 आणि याचा येईल 2 dt अपॉन dx. म्हणजे आपल्याला व्हॅल्यू काय मिळेल, जर dx ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर dx इज इक्वल्स टू 2 dt. ह्या व्हॅल्यू इथं पुट करणार आहोत आपण. तर आय इज इक्वल्स टू अंडर रूट एक्सच्या ऐवजी कॉस एक्स कॉस टी आणि dxच्या ऐवजी 2 dt. तर 2 इंटिग्रेशनच्या बाहेर 2t इंटू dt येणार आहे, कारण की इथं 2t डबल डिफरन्शिएट होतो ना, तर 2t इंटू dt येईल. 2t इंटू dt इथे सुद्धा 2t इंटू dt. 2 इंटिग्रेशनच्या बाहेर कॉस टी इंटू टी इंटू dt. तर लिएट रूल नावाचा इथं आता आपल्याला माहित असणाऱ्या फॉर्म्युल्यानुसार आपण करू शकतो. इथून सॉल्व इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करू शकतो. परंतु पहिले इन्व्हर्स आहे, लॉगॅरिथमिक आहे नाही, अल्जेब्रिक हो अल्जेब्रिक टी आहे. त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक म्हणजे फर्स्ट फंक्शन कन्सिडर करावं लागेल टीला, सेकंड फंक्शन कॉस टीला. लावा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर तो लावण्यासाठी first function is as it is integration of second function cos t with respect to dt minus बड़ा इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन cos t चं इंटिग्रेशन इंटू dt आणि इसके साथ बड़ा dt म्हणजे मोठ्या इंटिग्रेशनसाठी dt आणि हा मोठा ब्रॅकेट जो आहे तो. याला सॉल्व्ह करावं लागेल. आता याला सॉल्व्ह करत असताना इंटिग्रेशनमध्ये 2t जसं तसं cos t चं sin t मायनस बड़ा इंटिग्रेशन dt चं समजा 1 आणि cos t चं sin t इंटू dt. 2t sin t जसं तसं मायनस cos t चं मायनस sin t चं मायनस cos t आणि प्लस c मायनस मायनस प्लस 2t sin t प्लस cos t प्लस c असं येईल त्याचं इंटिग्रेशन. टी ची व्हॅल्यू जी घेतली होती पुट करा. 2t म्हणजे 2 रूट एक्स, टीच्या ठिकाणी रूट एक्स पुट करा प्लस कॉस रूट एक्स प्लस c. इथून आपण कॉमन काढू शकतो जर 2 कॉमन काढायचं असेल, कारण 2 इथं 2 याला मल्टिप्लाय, कारण की पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय होता. 2 याला मल्टिप्लाय झाला तर 2 याला सुद्धा मल्टिप्लाय होईल. इथं पण 2 येईल, इथं पण 2 येईल आणि इथं पण 2 येईल. आणि 2 आपण कॉमन काढू शकतो. 2 कॉमन काढला तर रूट एक्स साइन रूट एक्स प्लस कॉस रूट एक्स प्लस सी इंटिग्रेशनची व्हॅल्यू. म्हणजे मल्टिप्लिकेशनला असणाऱ्या व्हॅल्यू मल्टिप्लाय करायच्या व्यवस्थित आणि इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करायचा लिएट रूलनुसार. 60 नंबरचा सॉल्व्ह करायचा. इंटिग्रेशन मध्ये 2 फंक्शन मल्टिप्लाय दिलेले आहे, एक साइन थिटा दिलेला आहे, दुसरा लॉग ऑफ कॉस थिटा इंटू डी थिटा. आता इथे जर पाहिलं साइन थिटाचं इंटिग्रेशन कॉस थिटा येते आणि कॉस थिटाचं इंटिग्रेशन साइन थिटा येते. तर नेमकं सबस्टिट्यूट काय करायचं, तर ज्यामध्ये प्रॉब्लेम जाणार आहे, तर इथं आपल्याला याचा इंटिग्रेशन माहित नाही म्हणून इथं आपण पुट करणार आहे पुट कॉस थिटा इज इक्वल्स टू टी. याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर कॉस थिटाचं इंटिग्रेशन साइन थिटा डी टी अपॉन डी थिटा. तर हा डी थिटा इकडे जाईल म्हणजे डी थिटा इंटू साइन थिटा इज इक्वल्स टू डी टी. ह्या व्हॅल्यू पुट करू तिथं, म्हणजेच काय येईल साइन थिटा आणि डी थिटा, साइन थिटा आणि डी थिटाच्या ऐवजी डी टी येईल आणि लॉग ऑफ म्हणजे इंटिग्रेशनमध्ये लॉग ऑफ कॉस थिटाच्या ऐवजी टी पुट करू टी आणि याची व्हॅल्यू डी टी. आता इथं काही नाही आहे म्हणजे 1 असतो म्हणजे लॉग टी इंटू 1 इंटू डी टी. पुन्हा इंटिग्रेशन बाय पार्ट्स. याला फर्स्ट फंक्शन आहे, सेकंड फंक्शन लिएट रूलनुसार लॉगॅरिथमिक फंक्शन पहिले, अल्जेब्रिक फंक्शन नंतर. तर फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन
माइनस बड़ा इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटीग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू डी टी, सॉरी 1 आहे इथं, आणि उसके साथ में बड़ा डी टी. लॉग टी जच्या तसं टीचं 1चं इंटिग्रेशन टी मायनस बड़ा इंटिग्रेशन लॉग टीचं डेरिवेटिव्ह 1/t इंटू इंटिग्रेशन टी इंटू डी टी. टी टी गेट कॅन्सल, टी लॉग टी मायनस 1चं इंटिग्रेशन टी प्लस सी. इथून आपण टी कॉमन घेऊ शकतो, टी कॉमन घ्या. टी जर कॉमन घेतलं तर लॉग टी मायनस 1 प्लस सी. टीची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करा तर कॉस थिटा लॉग ऑफ कॉस थिटा मायनस 1 प्लस सी इंटिग्रेशनची व्हॅल्यू. इझी आहे, जर कन्सेप्ट व्यवस्थित समजला तर इझी आहे. लिएट टूल कसा अप्लाय करायचा, थेरम कसा यूज करायचा आणि सबस्टिट्यूशन मेथड, या जर गोष्टी यात कळल्या तर ह्या काही डिफिकल्ट नाही आहे, टॉपिकच इझी आहे. 17 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना एक्स इंटू कॉस क्यूब एक्स दिलेला इंटू डी एक्स. सबस्टिट्यूशन मेथड करण्याच्या अगोदर आपल्याला दोन फॉर्म्युले माहित आहे, एक साइन 3 थिटाचा 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा, कॉस 3 थिटाचा 4 कॉस क्यूब थिटा मायनस 3 कॉस थिटा. आता लक्षात कसे ठेवायचे, साइन 3 थिटाचा फॉर्म्युला 34 राहते आणि इथं साइन थिटा आणि साइन थिटाच राहतो, फक्त 4च्या ठिकाणी जो साइन आहे त्याचा क्यूब द्यायचा. इथं 43 घ्यायचा, 34 43 मध्ये 4 जिथं आहे तिथं त्या कॉसचा काय होऊन जाईल, क्यूब होऊन जाईल. तर इथून कॉस क्यूब थिटाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. कशी निघेल, कारण की इथं कॉस क्यूब एक्स आहे ना, तर कॉस क्यूब थिटाची व्हॅल्यू मायनस वाला इकडे जाऊन प्लस होईल, म्हणजे कॉस 3 थिटा प्लस 3 कॉस थिटा इज इक्वल्स टू 4 कॉस क्यूब थिटा. हा 4 इकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन डिवाइड, म्हणजे 1/4 कॉस 3 थिटा प्लस 3 कॉस थिटा इज इक्वल्स टू कॉस क्यूब थिटा. थिटाच्या ऐवजी एक्स ठेवा आणि ही व्हॅल्यू या कॉस 3 थिटाच्या ऐवजी कॉस क्यूब एक्सच्या ऐवजी ही व्हॅल्यू पुट करायची. तर इंटिग्रेशन मध्ये ही व्हॅल्यू पुट करू, x 1/4 cos 3x plus 3 cos x इंटू डी एक्स. 1/4 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन x cos 3x प्लस 3 cos x. आता तुम्ही दोन मेथडनं सॉल्व्ह करू शकता. एक तर ह्या x मल्टिप्लाय करून घेऊ, हे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे आपण अप्लाय केले आहेत म्हणून. एक तर इथं x न मल्टिप्लाय करू शकता किंवा याला फर्स्ट फंक्शन याला सेकंड फंक्शन कन्सिडर करू शकता. लिएट नुसार फर्स्ट फंक्शन सेकंड फंक्शन कन्सिडर करायचं. अल्जेब्रिक फंक्शन पहिलं, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन नंतरचं आहे, मग याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन म्हणूया, याला अल्जेब्रिक फंक्शन म्हणूया. लिएट अप्लाय करूया आणि सॉल्व्ह करू. 1/4 जच्या तसं ब्रॅकेट देऊन फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन cos 3x प्लस 3 cos x इंटू डी एक्स मायनस बड़ा इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन तोच cos 3x प्लस 3 cos x इंटू डी एक्स, और उसके साथ में एक बड़ा डी एक्स भी देना है, वो बड़ा डी एक्स इधर दे देते हो. अभी सॉल्व करेंगे 1/4 जैसा का वैसा ही, एक्स जैसा तसा. आता इथं इंटिग्रेशन वाटून देऊ, परंतु इथं स्टेप करतो ते इंटिग्रेशन वाटायच्या अगोदर. तर cos 3x डेरिव्हेटिव्ह साइन इंटिग्रेशन साइन 3x, 3x डेरिव्हेटिव्ह 3 तो डिवाइड होईल. 3 जच्या तसं cos x साइन x इंटिग्रेशन मायनस बड़ा इंटिग्रेशन x 1, इथं सेम हेच इंटिग्रेशन, इथं साइन 3x अपॉन 3 प्लस 3 साइन x इंटू डी एक्स. अगेन 1/4 अप्लाय केला, एक्स ना मल्टिप्लाय करू शकता किंवा एक्स तसाच ठेवू. साइन 3x अपॉन 3 प्लस 3 साइन x मायनस इंटिग्रेशन आहे साइन 3x इंटिग्रेशन मायनस कॉस 3x आणि 3 डिवाइड मध्ये आहे तिथं आहेच, आणि याचा 3x डेरिव्हेटिव्ह 3 तो डिवाइड मध्ये प्लस मध्ये 3 साइन x डेरिव्हेटिव्ह मायनस कॉस x इंटिग्रेशन साइन हटून देऊया आणि प्लस सी, आणि याला 1/4 जे आहेत ते मल्टिप्लायला आहेतच, त्यात काही शंका नाही. तर एवढं केल्यानंतर आता अरेंजमेंट करावं लागतं व्यवस्थित. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करूया, i इज इक्वल्स टू 1/4 जसं तसं ब्रॅकेटमध्ये सॉल्व्ह करून घेऊया. एक्स तर इथं मल्टिप्लायला तर एक्स मल्टिप्लाय करून घेऊ. एक्स साइन 3x अपॉन 3 प्लस 3x साइन x मायनस साइन मल्टिप्लाय जर केला तर हा मायनस आणि मायनस प्लस होऊन जाईल. 3 3 जा 9 कॉस 3x अपॉन 9, हा मायनस आणि हा मायनस प्लस इंटू मायनस 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 प्लसच होऊन जाईल. 3 कॉस x प्लस सी. आता 1/4 न मल्टिप्लाय जर केलं तर होते, किंवा असं जरी ठेवलं तरी काही डिफिकल्टी नाही. तर याला आणखी अरेंज करून घेऊया. 1/4 x साइन 3x
अपॉन 3 प्लस कॉस 3x अपॉन 9 प्लस 3x साइन x प्लस 3 कॉस x प्लस c इंटिग्रेशनची व्हॅल्यू. अशा प्रकारे हा 17 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह करतात. लिएट रूल यूज करून इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय केला की सरळ सरळ त्याची व्हॅल्यूज फाइंड आउट होते. 18 नंबरचा क्वेश्चन मध्ये दिलेला आहे इंटिग्रेशन करायला सांगितलं आहे साइन ऑफ लॉग एक्स चा स्क्वेअर अपॉन एक्स इंटू लॉग एक्स इंटू डी एक्स. आता या सिच्युएशनमध्ये काय करायचं तर डिव्हिजन आहे दोन फंक्शन आणि डिफरंट टाईपच्या. तर इथं हा जो पूर्ण आहे लॉग एक्सचा स्क्वेअर यालाच पुट केलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळू शकते. तर लॉग एक्सचा होल स्क्वेअरला पुट करू टी आणि डिफरन्शिएट करून घेऊ विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर डिफरन्शिएट केलं तर 2 इंटू लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 2 लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x इज इक्वल्स टू dt अपॉन dx. तर dx इकडे जाईल आणि 2 इकडे चालले जाईल म्हणजेच काय मिळते आपल्याला लॉग एक्स इंटू 1/x इंटू dx इज इक्वल्स टू dt अपॉन 2. म्हणजे लॉग एक्स 1/x आणि dx याच्याऐवजी dt अपॉन 2 पुट करू शकतो आणि साइनच्या ऐवजी t पुट करू शकतो कारण की याची टोटल व्हॅल्यू आपण t कन्सिडर केलेली आहे. तर इंटिग्रेशन मध्ये साइन t आणि हा टोटल काय होईल dt अपॉन 2. बस एवढं जर झालं कारण की लॉग एक्स 1/x आणि dx ची व्हॅल्यू dt 1/2 कॉन्स्टंट बाहेर इंटिग्रेशन ऑफ साइन t इंटू dt. तर 1/2 कॉन्स्टंट साइन t चं इंटिग्रेशन मायनस कॉस t प्लस c मायनस 1/2 कॉस t च्या ऐवजी जी व्हॅल्यू घेतली होती ती व्हॅल्यू पुट करू लॉग एक्सचा होल स्क्वेअर प्लस सी. असा एकदम इझी क्वेश्चन आहे हा, डिफिकल्ट नाही आहे 18 नंबरचा. फक्त व्यवस्थित जर लक्षात घेतलं तर आपल्याला त्याचा आन्सर व्यवस्थितरित्या मिळू शकते. तर 18 नंबरचा क्वेश्चन पण झालेला आहे सॉल्व. 19 नंबरचा क्वेश्चन तर आणखीच इझी आहे. त्यामध्ये जास्त काही नाही लॉग एक्स अपॉन एक्स दिलेला इंटू डी एक्स दिले. इथं सरळ सरळ आपल्याला दिसत आहे की टी ची व्हॅल्यू जर लॉग एक्स पुट केलं आणि याला जर डिफरन्शिएट केलं विथ रिस्पेक्ट टू एक्स तर dt अपॉन डी एक्सची व्हॅल्यू सरळ सरळ 1/x आहे. तर dt ची व्हॅल्यू 1/x इंटू डी एक्स म्हणजे 1/x dx आपण ठेवू शकतो. इंटिग्रेशन जर घेतलं तर लॉग एक्सच्या ऐवजी टी पुट केलं आणि dx अपॉन एक्सच्या ऐवजी काय पुट केलं dt. dt ची व्हॅल्यू t स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. टी ची व्हॅल्यू पुन्हा ठेवून दिली लॉग एक्सचा स्क्वेअर अपॉन 2 प्लस c. इंटिग्रेशन सॉल्व. 19 नंबरचा क्वेश्चन पण सॉल्व झालेला आहे. आणि टेक्स्टबुकमध्ये इथं मायनस दिलेला आहे पण आपण जर सॉल्व केलं तर आपल्याला प्लसच येत आहे म्हणजे टेक्स्टबुकमध्ये लास्टच्या आन्सरमध्ये इथं मिस्टेक आहेत तेवढं लक्षात घ्यायचं. असा इझी क्वेश्चन आहे 19 नंबरचा. 20 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा एक्झरसाइज मधला 19 पर्यंत केले होते. तर इथं सॉल्व करत असताना 3 फंक्शनचं मल्टिप्लिकेशन दिलेलं आहे. तर आपल्याला ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युले आठवायचे. तर ट्रिग्नोमेट्रीमध्ये एक फॉर्म्युला होता फॅक्टरायझेशनमध्ये 4 होते 2 sin a इंटू कॉस बी. हा फॉर्म्युला इथं अप्लाय होईल. तसाच 2 sin a इंटू कॉस बी आहे 2 cos a इंटू साइन बी राहणार आहे. तसाच 2 sin a sin b 2 cos a cos b या फॉर्मॅटमध्ये राहील. जर या फॉर्मॅटमध्ये असेल याचा आन्सर येते साइन a प्लस बी प्लस साइन a मायनस बी. बट इथं 2 नाही आहे x आहे तर इथं 2 आपण ऍडजस्ट करू शकतो. कसा तर x इंटू 2 साइन 2x इंटू कॉस 5x इंटू डी एक्स. 2 जर मल्टिप्लाय केला तर 2 डिवाइड करायला लागेल 1/2 बाहेर घेतला इंटिग्रेशनच्या. तर i इज इक्वल्स टू 1/2 x. इथं फॉर्म्युला लावतो 2 sin a इंटू कॉस बीचा हा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार आहोत. तर साइन a प्लस बी ची व्हॅल्यू 2x प्लस 5x बी ची व्हॅल्यू 5x आहे प्लस साइन a मायनस बी म्हणजे 2x मधून 5x जर गेले तर आणि इंटू डी एक्स. तर 1/2 जच्या तशी इंटिग्रेशन एक्स साइन 2x आणि 5x 7x प्लस साइन मायनस 3x 2x मधून जर 3x गेले तर मायनस ते येऊन जाईल इंटू डी एक्स मायनस 3x. आता साइन मायनस थिटासाठी फॉर्म्युला असतो मायनस साइन थिटा. राईट अँगल फॉर्म्युला आपल्याकडे होते मायनस साइन थिटा घेऊ शकतो. 1/2 इंटिग्रेशन एक्स इंटू साइन 7x प्लस इंटू मायनस मायनस कारण की मायनस साइन थिटा येईल मायनस 7 3x इंटू डी एक्स. आता इथं आपण x न मल्टिप्लाय पण करू शकतो आणि इंटिग्रेशन वाटून देऊ शकतो. 1/2 वाटून देऊ आणि इंटिग्रेशन सुद्धा वाटून देऊन x न मल्टिप्लाय पण करून घेऊ म्हणजे 3 स्टेप करू. 1/2 इंटू एक्स साइन 7x प्लस इंटू मायनस मायनस 1/2 इंटिग्रेशन एक्स साइन 3x इंटू डी एक्स आणि इथं सुद्धा डी एक्स द्यायचं राहिलं. इथं एक इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होईल इथं एक इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय होईल. इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करत असताना दोन्ही ठिकाणी लक्षात ठेवायचं लिएट रूल
तर तुम्ही याला I1 आणि I2 कन्सिडर करून सॉल्व्ह करू शकता. मग याला I1ला एक सॉल्व्ह करा, मग I2ला एक सॉल्व्ह करा आणि ते I1 आणि I2च्या व्हॅल्यू इथं पुट करा. आपण डायरेक्ट सुद्धा सॉल्व्ह करू शकतो जर तुम्हाला इंटिग्रेशन बाय पार्ट्स व्यवस्थित समजलं असेल तर. तर लिएट रूल काय म्हणतो, पहिले लॉगॅरिथमिक फंक्शन आहे का नाही, इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक नाही आहे, अल्जेब्रिक हो आहे, तर पहिला फंक्शन अल्जेब्रिक, त्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक. तर 1/2 इथं फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे sin 7x इंटू dx मायनस बडा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू dx आणि याच्यासोबत सुद्धा बडा dx. हा झाला पहिल्यासाठी अप्लाय. -1/2 यांच्यासाठी फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन sin 3x माइनस बड़ा इंटीग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटीग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन इंटू dx और उसके साथ में बड़ा dx. आता इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करूया, व्यवस्थितरित्या सॉल्व्ह करूया त्याला. तर इथं आपण इंटिग्रेशन बाय पार्ट्स लावत असताना 1/2 जसच्या तसे, तर I इज इक्वल्स टू 1/2 हा x पण जसच्या तसा, साइन एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स येतो, 7x आहे, 7x चा डेरिव्हेटिव्ह 7 तर तो डिवाइड मध्ये जाईल, मायनस साइन बाहेर, 1 dx चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x 1 साइन x चा इंटिग्रेशन मायनस कॉस 7x अपॉन 7 आणि dx जसाच्या तसा. अगेन -1/2 जसच्या तसा, x जाच्या तसा साइन 3x चा मायनस कॉस 3x अपॉन 3 आणि 1 याचा 1 आणि याचा अगेन साइन 3x चा हा बडा इंटिग्रेशन घेऊन साइन 3x चा इंटिग्रेशन मायनस कॉस 3x अपॉन 3 इंटू dx. 1/2 जसच्या तसे मायनस कॉस 7x अपॉन 7 इंटू x आहे मायनस x मायनस याचा हा मायनस आणि हा मायनस प्लस 1/7 कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ कॉस 7x साइन 7x अपॉन मध्ये 7 कारण की 7x चा अगेन 7 येतो. -1/2 जसच्या तसे इथं हा मायनस x कॉस 3x अपॉन 3 मायनस 1/3 कॉन्स्टंट बाहेर, याचा कॉस 3x चा इंटिग्रेशन साइन 3x आणि अगेन 3x चं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह 3 तो डिवाइड मध्ये जाईल आणि इथं प्लस सी येईल. आता याला व्यवस्थित लिहू, 1/2 मायनस x कॉस 7x अपॉन 7 प्लस साइन 7x अपॉन 7 7 जा 49 मायनस 1/2 मायनस x कॉस 3x अपॉन 3 मायनस साइन 3x 3 3 जा 9 आणि प्लस सी. आता 1/2 याला मल्टिप्लाय आणि 1/2 यालाही मल्टिप्लाय, दोघांनाही 1/2 ने मल्टिप्लाय करून घेऊ. तर मायनस x कॉस 7x अपॉन 7 2 जा 14 प्लस साइन 7x अपॉन 49 2 जा 98 आणि मायनस न मायनस मायनस प्लस x कॉस 3x अपॉन मध्ये 2 3 जा 6 मायनस मायनस प्लस साइन 3x अपॉन 9 2 जा 18 प्लस सी. तर हे झालं त्याचा फायनल आन्सर. पॉझिटिव्ह टर्म अगोदर लिहा, निगेटिव्ह टर्म नंतर लिहिली तरी चालते. तर अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व्ह होतो. 20 थोडा लेंदी आहे कारण की 2 वेळा आपल्याला इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करावा लागतो, बाकी काही नाही आहे, इझीच आहे. फक्त व्यवस्थित फॉर्म्युला आणि थेरम अप्लाय करायचा. क्वेश्चन नंबर 1 एक्सरसाइज 3.3 मधला इंटिग्रेशन बाय पार्ट्सनं सॉल्व्ह करत असताना 21 हा लास्ट क्वेश्चन आहे त्यातला, ज्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह करायला सांगितलं इंटिग्रेशन कॉस क्यूब रूट ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन फाइंड आउट करायला सांगितलं. तर इथं आपण सरळ अगोदर एक क्वेश्चन नंबर 15 मध्ये कॉस रूट एक्स होता, तर तिथं आपण रूट एक्सला पुट केलं होतं. इथं क्यूब रूट एक्सला सबस्टिट्यूट करू टी ने आणि याचा जर क्यूब घेतला तर इथं एक्स येईल आणि याचा टी क्यूब येईल. याला डिफरन्शिएट करूया म्हणजे व्यवस्थित व्हॅल्यू आपल्याला मिळेल विथ रिस्पेक्ट टू एक्स. तर याची व्हॅल्यू 1 आणि याची येईल 3t इंटू डी टी अपॉन डी एक्स, म्हणजेच डी एक्सची व्हॅल्यू 3t dt आपल्याला मिळून जाईल. ह्या व्हॅल्यू इथं पुट करायच्या इंटिग्रेशनमध्ये. नाव इंटिग्रेशन इज म्हणजे इझियर करून घ्यायचं सबस्टिट्यूट करून. तर कॉस याची व्हॅल्यू काय आहे टी आणि dx ची व्हॅल्यू 3t इंटू डी टी, 3 कॉन्स्टंट बाहेर, इंटिग्रेशन कॉस टी इंटू टी इंटू डी टी. तर लिएट रूल अप्लाय करू इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करण्यासाठी. लिएट रूलनुसार फर्स्ट फंक्शन अल्जेब्रिक राहते जे टी आहे, सेकंड फंक्शन ट्रिग्नॉमेट्रिक राहते
तुम्ही लिएट रूल शिवाय सॉल्व्ह करू शकत नाही. 3 जसं तसं. फर्स्ट फंक्शन इज ॲज इट इज. इंटिग्रेशन बाय पार्ट्स अप्लाय करा. इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन cos t इंटू dt माइनस बड़ा इंटिग्रेशन डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फंक्शन इंटिग्रेशन ऑफ सेकंड फंक्शन आणि उसके साथ में बड़ा dt. सॉल्व करूया याला. हा 3 मल्टिप्लायला आहे, दोघांना मल्टिप्लाय देऊन देऊ. तर i इज इक्वल्स टू 3 इंटू टी जसच्या तसं cos 3tचं मायनस साइन टी इंटिग्रेशन आणि मायनस घेऊन टीचं इंटिग्रेशन 1 आणि cos tचं मायनस साइन टी इंटिग्रेशन साइन आहे आणि इंटू डी टी. तर मायनस मायनस बाहेर येऊन जाईल. मायनस 3t साइन टी जसच्या तसं हा मायनस आणि मायनस प्लस साइन टीचं cos t प्लस सी. तर टीची व्हॅल्यू पुन्हा ठेवा जी घेतली होती. क्यूब रूट ऑफ एक्स साइन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस कॉस क्यूब रूट ऑफ एक्स प्लस सी. पॉझिटिव्ह टर्म समोर. कॉस क्यूब रूट ऑफ एक्स मायनस 3 क्यूब रूट ऑफ एक्स साइन क्यूब रूट ऑफ एक्स प्लस सी इंटिग्रेशनची व्हॅल्यू. तर असा हा 21 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह झाला. 21 नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला आपण आणि ह्या क्वेश्चन नंबर 1 यातला कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये काही क्वेश्चन आहे, त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ बनवून क्वेश्चन नंबर 3 साठी एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत. तर स्टे ट्यून, स्टे होम अँड जॉईन द कॅम्पेन लर्न ॲट होम.